बुलढाण्यात उन्हाचा पारा चढला. जिल्हा सामान्य रुग्णालय हीट स्ट्रोकसाठी सज्ज. राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून बुलढाणा जिल्ह्यातही पारा 40 पार गेला आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून जिल्हा आरोग्य विभागाने त्यादृष्टीने कंबर कसली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत. बुलढाणा शहरासह जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली जात आहे. रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कक्षांमध्ये रुग्णांना थंडावा मिळावा यासाठी वातानुकूलित यंत्रणा AC बसवण्यात आली आहे. तसेच आवश्यक औषधसाठा ORS आणि आपत्कालीन किट सज्ज ठेवण्यात आले आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक 24 तास तैनात असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालय प्रशासन तयार आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की उन्हात बाहेर पडताना डोक्यावर रुमाल किंवा टोपी वापरावी आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे. काही त्रास जाणवल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. बुलढाणा जिल्हा प्रशासनाने उन्हाशी 2 हात करण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली असली तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जेऊघाले, बुलढाणा. सध्या टेम्परेचर वाढत आहे, त्या अनुषंगाने आम्ही उष्माघाताची जे काही आहे ते पूर्ण तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक संस्थेमध्ये एक उष्माघात कक्ष नेमलेला आहे, तयार केलेला आहे. त्या उष्माघात कक्षामध्ये एमर्जन्सी किट्स, त्याला आपण एपिडेमिक्स किट्स म्हणूया, ते किट्स पण आपण सगळे औषधं, सगळे मेडिसिन, सगळे IV फ्लुइड्स, जे काही अलाइड औषधोपचार लागतो ते पण रेडी ठेवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही एक उष्माघातसाठी टीम बनवलेली आहे, सज्ज केलेली आहे. आमच्याकडे प्रत्येक इन्स्टिट्यूटला कूल रूम तयार केलेली आहे. तर या आणि खाली आम्ही प्रत्येक MS ला पण पत्रव्यवहार करून ते सगळे तयारी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं उष्माघाताचा जरी पेशंट आला तरी आमच्या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही पुरेपूर तयारी करून पथक सज्ज केलेलं आहे. सर्वांना सूचना पण दिलेल्या आहेत. तरी जनतेनं आम्ही असं आवाहन करू, जर असं कुठला काही पेशंट आढळला, कुणाला काही त्रास झाला तर आमच्या नजीकच्या संस्थेमध्ये त्यांनी संपर्क साधावा आणि ट्रीटमेंट करावी. आणि त्याचबरोबर कोणीही उन्हामध्ये अननेसेसरी विनाकारण फिरू नये. आपल्या शरीराचं हायड्रेशन, पुरेपूर पाणी ठेवावं, शरीरामध्ये पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवावी, प्रॉपर हायड्रेशन ठेवावे, जेणेकरून त्रास होणार नाही.